tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। और 3 रन बगैर किसी नुकसान के पार्थ रॉयल बोनखड़े। इस बार सीधे बल्ले से बहुत ही अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच और गेंद बॉडी लाइन की तरफ जाते हुए कमाल का स्ट्रोक है, तीर से समान छू लिया आसमान, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। टीम डी.आर. पाटील वॉरियर्स तुर्भे संघाने राहुल साळवी यांचा बॉल लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या पलीकडे सरळ धावेसाठी मोठा ब्लास्ट, षटकार। अनिजित या षटकाची सुरुवात जबरदस्त केलेली आहे फलंदाज किरण पवार यांनी, जे ऑल इंडिया आयकॉन आहेत। आणखीन एक जबरदस्त नेत्रदीपक फटका सीमारेषेच्या पलीकडे सरळ धावेसाठी। चांगल्या बॉलला सन्मान। यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पाडल स्वीप क्षेत्ररक्षक आहे, डीप वरतून बॉल वरती येतील, बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला केली जाईल, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीत। एक चांगला स्ट्रोक, टायमिंग थोडंसं फसलं होतं। स्क्वेअर लेग आणि एक फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पुलटॉस चेंडूवरती आक्रमण केले, चेंडू जाईल मिडविकेटच्या दिशेनं। ध्येय मोठं असेल तर ध्येय देखील मोठी घ्यावी लागते, आकाशाला गवस निघाणारा शानदार षटकार। आणि प्रामुख्याने याही बॉल वरती केले जबरदस्त आक्रमण, सरळ बॉल 6 धावेसाठी षटकार। सुरेख पटकावता त्यानं ते चेंडू कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, खूप सुंदर खेळ। म्हणजे मैदानावरती तुमच्या टप्प्यात चेंडू आला तर योग्य कार्यक्रम करायचा। यावेळेला आणखीन एक जबरदस्त फटका, मन तल्लीन करून जाणारा षटकार ठोकलाय किरण पवार यांनी। जबरदस्त फटका सजवलाय, ऍक्शन रिप्ले मध्ये पहा। tenniscricket.inच्या माध्यमातून गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज आहे, राऊंड विकेट मारा केला जातोय, थोडा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, परंतु काय फटका सजवला ऑन साइडला। घ्यावी एखादी ताण, काळजात रुतावी कट्यान आणि मनमध्ये तेंडुलकर होऊन टोकावा उत्तुंग षटकार। यावेळेला अप्रतिम बॅटिंग, काय बॅटिंग केले, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने, फुटबॉल खेळ गेलेला आहे, अर्थात सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती, परंतु पुन्हा एकदा तीच यावेळेला रणनीती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते। का समय हो गया, राकेश की पहली गेंद, इस बार छोटी गेंद थी, बैकफुट चले गया, ऑन साइड पर खेल दिया, गैप में खेलते हुए गेंद बॉल की तरफ जा रहे, 4 रन। इनको दिखती है छोटी सी दरार, रन ढूंढते 4, गेंद बॉल की तरफ फरार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। पहली गेंद पर पलटवार, और सामने कौन है, राकेश कहर, उनके खिलाफ बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, क्या जबरदस्त स्ट्रोक था किरण पवार का पलटवार। मजा आएगा, बिल्कुल मजा आएगा इस वक्त पहली गेंद पर शानदार स्ट्रोक। इस बार गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ, गजब का स्ट्रोक है, पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर छक्का, मिला मौका और जड़ दिया शानदार छक्का। मैग्निफिसेंट बैटिंग किरण पवार की बल्लेबाजी। देखिए एक बार फिर पैरों पर गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से गेंद को भाप लिया, थप्पड़ लिया और घुटना टेक और सिक्सर देख, मैग्निफिसेंट बैटिंग। 70 रनों की जरूरत, रन संख्या 10 रन। इस बार स्वीप किया, गैप में गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी, तीसरी बार बॉडी लाइन के बाहर, क्या बात है, मैदान के अंदर प्रहार, गेंद जाएगी बॉडी लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। कमाल कर रहे मैदान के अंदर किरण पवार, अपनी पावर दिखाते हुए, अपना जलवा दिखाते हुए, और सामने कौन है, राकेश कहर, ईंट का जवाब पत्थर से दे रहे, और 2 बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है, विस्फोट मैदान के अंदर हो रहा है। अगली गेम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती राकेश कहर सज्ज असेल,
पुलटो चेंडूवरती आक्रमण, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेनं. ओ हो हो हो, काय फटका सजवलाय. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक बेधडक किरण पवार पुन्हा एकदा आक्रमण केलाय, प्रहार, चेंडू जाते सीमारेषा पार. आणखीन एक जबरदस्त षटकार, चौकार षटकारांची आतषबाजी मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 21 धाबा कुठल्या गेलेल्या आहेत किरण पवारच्या बॅटमधनं. एकूण धाबा 22 आणि काय ड्रीम स्टार्ट करून दिलंय. 80 धावांचा पाठलाग आणि पहिल्या षटकात आपण बघितलं राकेश कहरवरती केलेलं आक्रमण. इस बार फुल टॉस गेंद बाउंड्री के बाहर खेलते हुए, क्या जबरदस्त स्ट्रोक है. खराब गेंदबाजी, कमजोर गेंदबाजी, उसके ऊपर दमदार स्ट्रोक बल्लेबाज किरण पवार का. अगर फुल टॉस गेंद आएगी तो कौन छोड़ने वाला है. देखिए एक बार फिर क्या जबरदस्त पारी खेल रहे हैं. राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है. गगनचुंबी छक्का बल्लेबाज किरण पवार के बल्ले से. किरण पवार ऑन साइड पर 3 खिलाड़ी बाउंड्री पर, राइट टर्म ओवर द विकेट गेंदबाजी हो रही है. इस बार सीधे बल्ले से अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी लेकिन नहीं रोक पाएंगे. गेंद बाउंड्री के बाद 4 रन. किरण पवार कर रहे प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. किरण पवार कमाल कर रहे मैदान के अंदर. अभी तक अगर देखें तो 44 चौके इस प्रतियोगिता में. पहले दिन का खेल है, सीधे बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है, शानदार टाइमिंग, बहुत ही अच्छा प्लेसमेंट. राकेश कर कोशिश कर रहे थे गेंद को रोकने की. पुन्हा एकदा सागर चंद तयार आहे. P1चा पहिला षटक, चांगला फटका पाहायला मिळतोय. किरण पवार यांच्या बॅटमधनं आलेला हा दमदार चौकार. या चौकाराची खऱ्या अर्थाने गरज होती पुष्पक सर. नक्कीच महत्त्वाचा ठरू शकतो, कारण महत्त्वाचा धुरा जो आहे ती सांभाळायची आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पूर्णपणे फायदा उचलावा लागेल किरण पवार याला, कारण नावच आहे किरण पवार. ऑल इंडिया आयकॉनच्या नावाने त्याची निवड येथे केलेली आहे आणि अशा प्रकारचा खेळ मात्र त्याला दाखवावा लागेल. खेळाडूंना, मोठ्या खेळाडूंना शांत ठेवण्याचं काम या खेळाडूने केले, परंतु किती वेळ शांत ठेवाल. पुन्हा एकदा चांगला फटका, आउटफील्ड फास्ट आहे, तिथे क्षेत्ररक्षक धावत आहेत. अडवला गेला बॉल, परंतु बाउंड लाईनच्या बाहेर. प्रयत्न 100% केले होते, परंतु या ओव्हर मधला दुसरा चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला हा लागोपाठचा मला वाटतं दुसरा चौकार आहे. रोहित बघा, अशाच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली तर नक्कीच धावांचा उच्चांक येथे गाठू शकतो, कारण महत्त्वाची लढत आहे. करो या मरो अशी परिस्थिती आहे. 3 संघ मात्र पुढे येऊन पोहोचले आहेत आणि येथे 4था संघ आपल्याला आज फायनलच्या दिवशी मिळणार आहे. पाटील याच्या तालमीत खेळणारा हा खेळाडू आहे. हा सदासजी मारून देणारा नाहीये षटकार चौकार. या बॉलचा बॉल फुल टॉस होता, चांगला फटका लगावलाय, क्षेत्ररक्षक धावतोय त्या ठिकाणी, परंतु या बॉलवरती मिळतील चौकार. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात नव्हता पुष्पक सर आणि तिथे मात्र चौकार येतोय किरण पवारच्या बॅटमधनं. अशा फटक्यांची खऱ्या अर्थाने गरज आहे. अजित चव्हाण हा देखील खूप चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे देखील भरपूर व्हेरिएशन आहेत आणि तो सहजासहज तुम्हाला षटकार चौकार मारून देणार नाहीये. राईट हॅम द विकेट अजित चव्हाण. या वेळचा फटका मात्र स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋषी काट्याच्या डोक्यावरनं बॉल फरार झालाय, सरळ सीमा रेषा पार. NMPL षटकार. बघा, नक्कीच चांगला फटका आहे ते पाहायला मिळतो. गरज होती अशा फटक्यांची, कारण ह्याच आपण बघितलं षटकामध्ये एक चौकार रागावला आणि खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे हा षटकार. यात नसेल किरण पवारचा. फुल टॉस बॉल होता, पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नव्हता आणि आणखीन एक चौकार किरण पवार याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, 2 ओव्हरमध्ये हा खेळाडू पूर्णपणे शांत होता, परंतु जसं स्लॉग ओव्हरमध्ये आपण पदार्पण केलं ना तसे मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. चांगला फटका लगवला किरण पवार यांच्या बॅटमधनं, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला.